हॅलो विद्यार्थी मित्रांनो, सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण फिजिक्समधील सेकंड चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या चॅप्टरचे महत्त्वाचे प्रश्न IMP क्वेश्चन्स त्या ठिकाणी पाहणार आहोत. क्लिअर आहे सर्वांना? ठीक आहे. सर्वांनी फिजिक्सचे टेक्स्ट बुक घ्यायचं आहे आणि टेक्स्ट बुकमध्ये पेज नंबर 26 वरती सर्वांनी यायचं आहे. आता या बोर्डवरती जे काही मी क्वेश्चन्स केलेले आहेत हे सर्व क्वेश्चन्स मुलांनो प्रिव्हियस इयरचे जे आलेले क्वेश्चन्स आहेत बोर्डाला त्याचं प्रॉपर अनालिसिस केलेलं आहे आणि मग हे पॉईंट्स त्या ठिकाणी आपण व्यवस्थित लिहून घेतलेले आहेत. ओके, ॲट द एंड ऑफ लेक्चर तुम्ही या संपूर्ण पॉईंट्सचा त्या ठिकाणी स्क्रीनशॉट काढू शकता. हे पॉईंट्स तुमच्याकडे व्यवस्थित ठेवा आणि हेच पॉईंट्स चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करा. क्लिअर आहे सर्वांना? आता तसं जर बघितलं तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा चॅप्टर थोडासा लेंथी पण आहे आणि याच्यावरती क्वेश्चन्स पण जास्त येतात कारण वेटेज पण जास्त आहे. हाय वेटेज टॉपिक आहे हा. कळलं सर्वांना? तर फिजिक्समध्ये आपल्याला जर स्कोर आणायचा असेल तर आपण प्रथमतः हाय वेटेज टॉपिक्स केले पाहिजे. क्लिअर आहे? कोणते कोणते हाय वेटेज टॉपिक्स आहेत? फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे 4 टॉपिक आहेत. प्रिव्हियस इयरचा जर तुम्ही पेपर बघितला तर या पहिल्या 4 चॅप्टरवरती आधारित सेक्शन डी मधले ॲटलिस्ट 3 ते 4 क्वेश्चन फ्रेम होतात. म्हणजे त्या 12 मार्काचं टेन्शन संपलं. पहिले 4 चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत, हाय वेटेज टॉपिक्स आहेत. त्यानंतर वेव्ह ऑप्टिक्स हा पण हाय वेटेज टॉपिक आहे आणि त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर आपण एका पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी फिजिक्समध्ये कसा स्कोर आणायचा जास्त याचं डिस्कशन ऑल टुगेदर आपण सेपरेटली करूया. ठीक आहे? तर सध्या आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समधील महत्त्वाचे पॉईंट्स बघू. प्रथमतः हे पॉईंट्स मी डिस्कस करतो, नंतर आपण टेक्स्ट बुकमध्ये मार्क करून घेऊया. ओके, तर डिफाईन सरफेस टेन्शन हा एक क्वेश्चन असतो. सरफेस टेन्शन डेफिनेशन लिहायची, त्याचा फॉर्म्युला लिहायचा, त्याचं डायमेन्शन लिहायचं. ओके, आणि सरफेस टेन्शनचे ॲप्लिकेशन्स. ओके, तर ॲप्लिकेशन्स पण तुम्ही त्या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहेत. कमीत कमी 2 तुम्हाला ॲप्लिकेशन्स लिहिता आले पाहिजे. सरफेस टेन्शन ऑन द बेस ऑफ मोलेक्युलर थेअरी हा एक क्वेश्चन त्या ठिकाणी प्रिव्हियस इयरला पडलेला आहे. परंतु ज्यावेळेस सिलेबस चेंज झाला, सिलेबस चेंज झाल्यानंतर हा क्वेश्चन पडलेला नाहीये, परंतु सिलेबस चेंज होण्यापूर्वी म्हणजे जुन्या सिलेबसमध्ये हा क्वेश्चन विचारला जायचा. ठीक आहे? नंतर सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीचं रिलेशन हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी या दोघांमधलं रिलेशन डेरिव्हेशन पण महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती आधारित जे काही क्वेश्चन्स आहेत, फाइंड वर्क डन, फाइंड सरफेस एनर्जी, अशा प्रकारचे क्वेश्चन्स मुलांनो त्या ठिकाणी पेपरला आपल्याला 100% बघायला भेटतात. मी तुम्हाला ते आपल्या पुस्तकामध्ये मार्क पण करून देईन. फाइंड आउट टोटल वर्क डन, ओके, किंवा ते ड्रॉप स्प्लिटिंगचे क्वेश्चन्स पण पडतात. म्हणजे एक सिंगल ड्रॉप आहे दॅट स्प्लिट्स इंटू 27 ड्रॉपलेट्स किंवा दॅट स्प्लिट्स इंटू 64 ड्रॉपलेट्स, असे क्वेश्चन्स त्या ठिकाणी पडतात. देन इन ओव्हरऑल दिस प्रोसेस हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी इज ॲब्झॉर्ब, हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज, अशा प्रकारचे क्वेश्चन्स याच्यावरती पडतात. म्हणजे आता त्या ठिकाणी आपण बघितलेल्या पॉईंट्सपैकी हा फर्स्ट पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे, हा थर्ड पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. क्लिअर आहे सर्वांना? ठीक आहे. यानंतर मुलांनो व्हॉट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, तर डेफिनेशन आपल्याला आली पाहिजे आणि विच फॅक्टर्स आर अफेक्टिंग ऑन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हे पण आपल्याला व्यवस्थित लिहिता आले पाहिजेत. ॲटलिस्ट 4 पॉईंट्स आपले प्रिपेअर असणं गरजेचं आहे. म्हणजे फर्स्ट, थर्ड, फोर्थ असे 3 पॉईंट महत्त्वाचे आहेत. क्लिअर? आता मधला जो पॉईंट आहे जुन्या सिलेबसमध्ये असताना विचारलेला होता, तुम्ही ॲट द एंडला हा पॉईंट त्या ठिकाणी प्रिपेअर करू शकता. म्हणजे हे IMP पॉईंट्स झाल्याच्या नंतर सगळ्या शेवटी इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज ऑन द सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनवरती कोणत्या कोणत्या इम्प्युरिटीज त्या ठिकाणी इफेक्ट करतात. त्याचप्रमाणे अजून एक क्वेश्चन या ठिकाणी होऊ शकतो मुलांनो, इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज ऑन द सरफेस टेन्शन झालं प्लस इफेक्ट ऑफ टेम्परेचर, ओके, ऑन द सरफेस टेन्शन. तर हे 2 पॉईंट त्या ठिकाणी तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. म्हणजे टेम्परेचर वाढल्यानं सरफेस टेन्शन कसं कमी होईल वगैरे वगैरे हे तुम्हाला एक पॉईंट थेरॉटिकल पार्ट आहे, व्हेरी सिम्पल पार्ट, राईट? नंतर आहे एक्सप्रेशन ऑफ एक्सेसप्रेशन इनसाइड द ड्रॉप आणि बबल. हाही पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. ड्रॉपच्या केसमध्ये कधी ते आपल्याला ड्रॉप हा शब्द न देता ते पर्टिक्युलरली आपल्याला लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन असा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारतात. तर याचं उत्तर तुम्हाला माहित असेलच, डेल्टा पी इज इक्वल टू 2T अपॉन R. ओके, आणि बबलसाठी एक्सेस प्रेशर डेल्टा पी इज इक्वल टू 4T अपॉन R. असे 2 एक्सप्रेशन्स आहेत. पेपरला हे ॲज अ एक्सप्रेशन म्हणून पण पडतात आणि ॲज अ न्यूमेरिकल्स म्हणूनही पडतात. ओके, महत्त्वाचा पॉईंट आहे.
व्हॉट इज कॅपिलॅरिटी, कॅपिलॅरिटीचे एक्झाम्पल्स आणि फॅक्टर्स. क्वेश्चन महत्वाचा आहे. ठीक आहे. शो दॅट कॅपिलॅरिटी राईज ओके इन द कॅपिलॅरिटी ट्यूब इज इक्वल टू टी कॉस थीटा अपॉन रो आर जी. यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये दोन प्रकारचे मेथड्स दिलेले आहेत. फर्स्ट आहे प्रेशर डिफरन्स वरती आधारित, सेकंड आहे तुमची फोर्स रिझोल्युशन वरती आधारित. शक्यतो 2 नंबरची प्रिपेअर करा. ओके. आता कधी कधी मुलांना काय होतं, एच इज इक्वल टू टी कॉस थीटा अपॉन रो आर जी हे शो करा असा क्वेश्चन पडतो. परंतु 2 वेळेस आतापर्यंत त्यांनी फक्त आपल्याला डायग्राम विचारलेला आहे. म्हणजे त्या डायग्राममध्ये कॅपिलॅरिटी राईज होतोय, तर विच आर द डिफरंट फोर्सेस ओके ऍक्टिंग ऑन द मिनिस्कस असा क्वेश्चन आपल्याला ठिकाणी ते विचारतात. म्हणजे कधी कधी आपल्याला फक्त डायग्राम ड्रॉ करायला सुद्धा विचारतात आणि बऱ्याच वेळेस आपल्याला एच इज इक्वल टू टी कॉस थीटा अपॉन रो आर जी हा क्वेश्चन विचारला जातो. सीईटी साठी सुद्धा हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे काय, टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय. स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे लागणारा फ्लो आहे. त्याचे 4 पॉईंट त्या ठिकाणी प्रिपेअर करून ठेवा. क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय, द व्हेलॉसिटी ॲट विच स्ट्रीमलाईन फ्लो कन्वर्ट्स इनटू टर्ब्युलंट फ्लो. आणि रेनॉल्ड नंबरच्या व्हॅल्यूज. मग रेनॉल्ड नंबर जर 0 to 1000 असेल तर कोणता फ्लो असेल, मोर दॅन 2000 असेल तर कोणता फ्लो असेल, आणि इन बिटवीन 1000 to 2000 असेल तर कोणता फ्लो असेल, हाही प्रश्न आपल्या पेपरला पडतो. रेनॉल्ड नंबर डायमेन्शनलेस आहे, प्युअर नंबर आहे, ओके, नो युनिट. तर हे पॉईंट्स तुम्ही थोडेसे प्रिपेअर करून घ्या. महत्त्वाचा पॉईंट हा पेपरला पडतो. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी हाही महत्त्वाचा पॉईंट आहे. स्टोक्स लॉ आतापर्यंत पडला नाही, पडू शकतो, महत्त्वाचा आहे. टर्मिनल व्हेलॉसिटी एक्सप्रेशन जे आहे मुलांना, हे एक्सप्रेशन आतापर्यंत 2दा पडले. न्यूमेरिकल सुद्धा त्याचा महत्त्वाचा आहे, पडलेला आहे. कंटिन्युटी इक्वेशन आहे, a1 v1 इज इक्वल टू a2 v2. बर्नौलीज इक्वेशन आतापर्यंत पडलेलं नाही पण पडू शकतं. व्हेरी सिंपल इक्वेशन. पुस्तकामध्ये थोडंसं किचकट दिलेलं आहे, परंतु तुम्ही जर लॉजिकली अभ्यास केला तर त्या केसमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सोपं जाईल. W इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. जे विद्यार्थी सायन्स फोरममध्ये शिकतात अशा विद्यार्थ्यांना मी वहीमध्ये A to Z पॉईंट्स एकदम इन डिटेलमध्ये लिहून दिलेले आहेत. व्हेरी सिंपल लँग्वेज लिहून दिलेले आहेत आणि टू द पॉईंट लाईन बाय लाईन सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण सायन्स फोरममध्ये हे सगळे पॉईंट्स व्यवस्थित शिकवलेले आहेत. हे सगळेच पॉईंट्स नाही तर आपण ओव्हरऑल संपूर्ण सिलेबस अत्यंत व्यवस्थित एकदम डिटेलमध्ये आणि टू द पॉईंट क्लासमध्ये पण शिकवलेलं आहे आणि नोटबुकमध्ये सुद्धा व्यवस्थित लिहून दिलेलं आहे. त्यामुळे जे विद्यार्थी सायन्स फोरमला जॉईन आहेत व सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी तरी हे पॉईंट्स प्रिपेअर करणं अवघड नसणार आहे. कळलं सर्वांना? ठीक आहे. बाकीचे विद्यार्थी जे या ठिकाणी सायन्स फोरमचं चॅनल रेफर करतात अशा विद्यार्थ्यांनी टेक्स्टबुकमधून व्यवस्थित प्रिपरेशन करायचं आहे. जर काही डाऊट आला तर तुम्ही त्या ठिकाणी मुलांना व्हॉट्सअपला वगैरे हा डाऊट तुम्ही सेंड करू शकता माझ्या नंबरवर. नंतर आहे प्रेशर इनटू लिक्विड कॉलम. आता हा पॉईंट पडलेला नाही पण पडू शकतो. पास्कल्स लॉ महत्वाचा आहे आणि पास्कल लॉचे 2 ऍप्लिकेशन्स लिहायला पडतात. थिअरी म्हणजे फक्त नावं लिहायला, फक्त नावं, ते एक्सप्लेन करायला पडत नाही. मग एक्सप्लेन करायला पडत नाही तर त्याच्यावरती त्याचं इम्पॉर्टन्स काय, तर त्याच्यावरती न्यूमेरिकल्स आहेत, ते न्यूमेरिकल्स आपल्याला पेपरला पडतात. आता एक काम करा, सर्वांनी टेक्स्टबुक घ्या. टेक्स्टबुकमध्ये मी तुम्हाला पॉईंट्स मार्क करून देतो. तर मुलांना पेज नंबर 28 वरती या सर्वांनी पटकन 28 वरती 2.3.1 हा पॉईंट आहे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. ओके, म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या ट्यूबमध्ये एखाद्या व्हेसलमध्ये जेवढं लिक्विड आहे त्या लिक्विड जेवढं आहे जेवढी त्या लिक्विडची हाईट आहे, ओके, तर खालच्या पॉईंटला जेवढी हाईट आहे त्या हाईटच्या बेसवरती किती प्रेशर अप्लाय होईल हा पॉईंट आहे. एक्झाम्पल 2.1 करा, एक्झाम्पल 2.2 करा, सिंपल आहे. एक्झाम्पल 2.2 सिंपल आहे, 1-2 मार्क लिहू शकतो. त्यानंतर मुलांना पेज नंबर 29 वरती त्यांनी वेगवेगळे केसेस दिलेले आहेत. पेज नंबर 29 वरती वेगवेगळे केसेस दिलेले आहेत. पेज नंबर 30 वरती या. पेज नंबर 30 वरती व्हॉट इज अ गेज प्रेशर, व्हॉट इज अ ॲब्सोल्यूट प्रेशर, असे 2 पॉईंट तुम्ही प्रिपेअर करायचे आहेत. पुस्तकामध्ये लिहून घ्या. मी या ठिकाणी बोर्डवरती लिहिलेलं नाही येते. व्हॉट इज अ गेज प्रेशर, व्हॉट इज ॲब्सोल्यूट प्रेशर व्यवस्थित करा. पास्कल्स लॉ इम्पॉर्टंट आहे. त्याचे ॲप्लिकेशन्स हायड्रॉलिक ब्रेक आणि हायड्रॉलिक लिफ्ट त्याच्यावरती न्यूमेरिकल पडतात. एकदम सिंपल ॲप्लिकेशन आहे. त्यानंतर मुलांना पेज नंबर 32 वरती या. 2.3 एक्झाम्पल महत्त्वाचं आहे. पेज नंबर 33 वरती या. ओके, मोलेक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन असं नाव लिहिलं आहे पण ॲक्च्युअली त्याचं उत्तर पुढे दिलेलं आहे. मोलेक्युलर थेरी हे आपण लिहिते ना. ओके, हे बघा. तर 34 वरती सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मोलेक्युलर थेरी हा पॉईंट महत्त्वाचा आहे.
35 वरती सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी व्हेरी 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 IMP. एक्झाम्पल 2.4 आहे, हा सिंपल आहे, व्यवस्थित प्रिपेअर करा. ओके. आणि या ठिकाणी त्यांनी सरफेस टेन्शनची डेफिनेशन दिलेलं आहे, फॉर्म्युला दिलेला आहे आणि सरफेस एनर्जी सरफेस टेन्शनचं एक्सप्रेशन किंवा रिलेशन मुलांना ऍक्च्युली त्यांनी पेज नंबर 36 वर दिलेला आहे. एक्झाम्पल 2.5 सारखे क्वेश्चन्स खूप पडलेले आहेत. इनफॅक्ट 2.5 सुद्धा पेपरला पडलेला आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन 2.5. या चॅप्टरमध्ये जर बघितलं मुलांना जनरली क्वेश्चन कोणते पडतात, त्या ठिकाणी वर्क डन फाइंड आउट करा, एक्सेस प्रेशर फाइंड आउट करा, हे क्वेश्चन्स पडतात. म्हणजे आतापर्यंतचा अनुभव क्लिअर आहे सर्वांना? ठीक आहे. त्यानंतर मुलांना व्हॉट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पेज नंबर 37 वरती आहे. व्हॉट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, तिथे शोधा, ती डेफिनेशन कुठतरी असेल, डेफिनेशन शोधा आणि फक्त अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं डेफिनेशन शोधायचे आहे. बाकीचं मग तुम्ही काही नाही बघितलं तरी चालेल. पुढे डायरेक्ट यायचं आहे पेज नंबर 39 वरती आणि ॲट द बॉटमला फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा पॉईंट आहे. व्यवस्थित प्रिपेअर करा. त्यांनी आपल्याला मला वाटतं 3 पॉईंट दिलेले आहेत. ओके, व्यवस्थित रीड करा. पेज नंबर 39 वरती आहे इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी आणि टेम्परेचर. तर हा क्वेश्चन येतो. ठीक आहे, हे एक्झाम. सो क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे काय? द टेम्परेचर ॲट विच सरफेस टेन्शन बिकम्स इक्वल टू 0. पेज नंबर 41 वरती या मुलांना तर PI मायनस PO म्हणजे डेल्टा P इज इक्वल टू 2T अपॉन R हे वाला पॉईंट आहे आणि डेल्टा P इज इक्वल टू 4T अपॉन R असे दोन वेगवेगळे एक्सप्रेशन्स आहेत. व्यवस्थित प्रिपेअर करा. लक्षात सर्वांच्या? ठीक आहे. आता जे क्लासेसचे विद्यार्थी आहेत किंवा सायन्स फोरममध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत, आपण हे दोन्ही एक्सप्रेशन अगदी व्यवस्थित सुटसुटीत वहीमध्ये लिहिलेले आहेत. ठीक आहे, ओके. पण पुस्तकामध्ये त्यांनी आपल्याला थोडंसं अरेंजमेंट करून हा क्वेश्चन दिला आहे. पेज नंबर मुलांना 41 वरतीच एक्झाम्पल 2.6 आहे. व्यवस्थित बघा, ते पण महत्वाचं आहे. नंतर आहे व्हॉट इज अ कॅपिलॅरिटी ऍक्शन. तर व्हॉट इज अ कॅपिलॅरिटी आणि 2 एक्झाम्पल त्याचे प्रिपेअर करा. कॅपिलॅरिटीचे एक्झाम्पल त्यांनी आपल्याला पेज नंबर 42 वरती दिलेले आहे. पेज नंबर 43 वरती मुलांना युझिंग फोर्सेस H इज इक्वल टू 2T cos θ अपॉन रो RG असा पॉईंट दिलेला आहे. महत्वाचा आहे कॅपिलॅरिटी ऍक्शनचा. एक्झाम्पल 2.7 प्रिपेअर करा. पेज नंबर 44 वरती स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो पडलेला नाही आतापर्यंत, पण माहित असावं. पेज नंबर 45 वरती क्रिटिकल व्हेलॉसिटी रेनॉल्ड नंबर व्हेरी इम्पॉर्टंट. पेज नंबर 46 वरती आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी अंडर येतं ते. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी प्रिपेअर करायचा. त्यामध्ये कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं त्या ठिकाणी डायमेन्शन आणि SI युनिट प्रिपेअर करायचं आहे. स्टोक्स लॉ पडलेला नाही पण सोपा आहे, महत्वाचा आहे. त्याच्यावर आधारित न्यूमेरिकल 2.8 महत्वाचा आहे. टर्मिनल व्हेलॉसिटी हे तर खूपच महत्वाचं आहे. 2.9 हे एक्झाम्पल महत्वाचं आहे. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी सिंपल आहे. पुस्तकामध्ये भरपूर थेअरी दिलेली आहे, परंतु एवढी थेअरी प्रिपेअर करायची गरज नाही. इनपुट मास इक्वल टू आउटपुट मास हे थोडंसं तुम्हाला बघावं लागेल. मास ऑफ द इनपुट, ओके, मास ऑफ द फ्लुइड ॲट द इनलेट इक्वल टू मास ऑफ द फ्लुइड ॲट द आउटलेट असा पॉईंट आहे हा. एक्झाम्पल 2.10 चॅप्टर सोपा आहे खूप, परंतु चॅप्टर थोडासा लेंदी आहे. ठीक आहे. एक्झाम्पल 2.10 बर्नॉलिस इक्वेशन पुस्तकामध्ये खूप लेंदी दिलेलं आहे. ओके, परंतु क्लासेसच्या नोटमध्ये व्यवस्थित आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा सर्वांनी प्रिपेअर करा. क्लासेसचे विद्यार्थी किंवा जे क्लासेसला नाहीत असे सर्व विद्यार्थी बर्नॉलिस इक्वेशन प्रिपेअर करा. ओके. त्यानंतर मुलांना बर्नॉलिस इक्वेशनचे पहिले 2 ऍप्लिकेशन्स महत्त्वाचे आहेत. स्पीड ऑफ इफ्लक्स आणि वेंच्युरिटी. ह्याच्यावर आधारित असणारे 2 न्यूमेरिकल्स सुद्धा बघून घ्या. पेज नंबर 55 वरती असणारे जे काही न्यूमेरिकल्स आहेत एक्सरसाइजमधले ते न्यूमेरिकल्स बघून घ्या. जसं की 20 नंबरचा न्यूमेरिकल आहे, 21 नंबरचा आहे, 22 नंबरचा, 23 नंबरचा. हे सर्व क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत. पेज नंबर क्वेश्चन नंबर 18 हा एक महत्त्वाचा आहे. म्हणजे न्यूमेरिकल्स महत्त्वाचे आहेत. हायड्रोलिक लिफ्टचा न्यूमेरिकल महत्त्वाचा आहे. 10, 11 म्हणजे 10 पासून तुम्ही 23 पर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह करा. हे न्यूमेरिकल्स क्लिअर आहे सर्वांना? ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सर्व पॉईंट्स महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही सर्वजण प्रिपेअर करतालच अशी अपेक्षा आहे. क्लिअर आहे? आता लक्षात घ्या, या टॉपिकमध्ये रिपीटेड क्वेश्चन्स कोणते असतात? तर हा एक क्वेश्चन असतो रिपीटेड. ठीक आहे. त्याचप्रमाणे बरं, एक काम करा तुम्ही सर्वजण, आपण प्रथमतः याचा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. तर या चॅप्टर मधले जास्त फ्रिक्वेंटली विचारले गेलेले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स कशावरती जास्त आहेत? ओके. एक आहे सरफेस टेन्शन आणि त्याचे एक्झाम्पल. सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी रिलेशन, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि फॅक्टर्स,
एक्सप्रेशन ऑफ एक्सेस प्रेशर इनसाइड ड्रॉप महत्वाचं आहे. एच इज इक्वल टू टी कॉस थिटा अपॉन रो आर ची. बट इज कॅपॅबिलिटी एक्झाम्पल पडलेलं आहे, पण सोपं पॉईंट आहे. क्रिटिकल व्हेलॉसिटी रेग्युलर नंबर, त्या ठिकाणी टर्मिनल व्हेलॉसिटी, कंटिन्युटी इक्वेशन, बस हे पॉईंट्स त्या ठिकाणी आहेत. ओके, प्रथमतः हे जे आता मार्क केलेले पॉईंट्स आहेत हे आपण सर्वजण व्यवस्थित प्रिपेअर करतालच. क्लिअर आहे सर्वांना? जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे त्या ठिकाणी माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकता. तर मला वाटतं हे जे काही आजचं सेशन आहे तुम्हाला प्रॉपरली समजलं असेल, तुम्ही पॉईंट्स व्यवस्थित मार्क करून घेतले असतील. आता कोणत्याही प्रकारचा वेळ वाया घालू नका. फिजिक्समध्ये प्रथमतः हाय वेटेज टॉपिक प्रिपेअर करा, जेणेकरून आपला स्कोर बूस्ट होईल. क्लिअर आहे ना? प्रथमतः हे हाय वेटेज टॉपिक त्या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहे. कोणते कोणते? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. त्यानंतर आहे वेव ऑप्टिक्स, आय थिंक 7th आहे, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. क्लिअर? हे चॅप्टर प्रिपेअर केल्याच्या नंतर 7 into 6 म्हणजे 42 त्या ठिकाणी मार्क्स तुमचे प्रिपेअर झालेच पाहिजे काही झाले. ओके, मग उर्वरित चॅप्टरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी देईल, त्या प्रकारे तुम्ही प्रिपरेशन करू शकता. तर मला वाटतं आपण त्या ठिकाणी थांबूया. उर्वरित वेळ चांगला युटिलाइज करा आणि सर्वांनी चांगला स्कोर घेऊन या. ऑल द बेस्ट.